बुद्ध आणि त्याचा धम्म या ग्रंथामध्ये काल आपण भगवान बुद्धाने ज्या अंतिम भेटी दिल्या त्याच्यामधली राहुलाची भेट बघितली आणि राहुलाला भगवान बुद्धाने जो उपदेश दिला तो आपण बघितला। आज आपण बघणार आहोत की बुद्ध आणि सारीपुत्त यांची अंतिम भेट। ह्याच ग्रंथामध्ये जर तुम्हाला आठवत असेल तर सारीपुत्त आणि मोगलाय हे दोघ जण शिष्य पंचवर्गीय भिक्खू मधले अश्वजित जेव्हा चारिका करायला जातात तेव्हा सारीपुत्ताला ते चारिका करतानाच एवढे विनम्र वाटतात आणि त्या दोघांमध्ये ठरलेलं असतं की ज्याला कुणाला पहिल्याने जर धम्म साध्य होईल तर त्याने तो दुसऱ्याला सांगायचा। आणि म्हणून सारीपुत्र महामोगलायांना ते सांगतात आणि जिथे अश्वजित आपली चारिका करून भोजन करत असतात तिथे सारीपुत्र जातो, त्यांना विचारतो की तुम्ही एवढे विनम्र चारिका करताना वाटतात, मलाही तुमचा उपदेश ऐकायचा। तेव्हा अश्वजित सांगतात की मी आत्ताच प्रवर्जित झालोय भगवान बुद्धाकडनं, म्हणजे माझे गुरु आहेत, त्यांच्याकडे तुम्ही या आणि मग तुम्ही तिथे प्रवर्जित व्हा। आणि जेव्हा सारीपुत्त महामोगलांना सांगतात तेव्हा दोघंही जातात। नेमकं येताना त्यावेळेस भगवान बुद्धांनी आपल्या असणाऱ्या भिक्षू संघाला सांगितले होते की हे दोन माझे सगळे अग्र शिष्य असतील आणि नंतर पुढे पुढे तर त्यांना धम्माचे सेनापती म्हणले गेले। आणि म्हणून असा हा सारीपुत्त याची शेवटची भेट भगवान बुद्धाबरोबर होते। आपण बघूया कशी भेट आहे आणि काय सांगितलं त्यांना बुद्धाने। बुद्ध श्रावस्तीत जेतवनातील गंधकुटी विहारात राहत होते। 500 भिक्खू संघ सारीपुत्त जेथे आला त्यांना अभिवादन करून सारीपुत्त म्हणाला की पृथ्वीवरील आपल्या जीवनात अंतिम दिवस समीप आले आहे। बुद्ध आता आपणाला देहत्यागाची परवानगी देतील काय? बुद्धाने सारीपुत्ताला विचारले की परिनिर्वाणासाठी त्याने स्थान निश्चित केले आहे का? सारीपुत्ताने त्यांना सांगितले, मगध देशातील नालेक नावाच्या गावी माझा जन्म झाला। ज्या घरात माझा जन्म झाला ते घर अजूनही तिथे आहे। ते माझे घर माझ्या परिनिर्वाणासाठी मी निवडले आहे। बुद्ध म्हणाले, प्रिय सारीपुत्ता, तुला बरे वाटेल ते कर। बुद्धाच्या चरणावर डोके ठेवून सारीपुत्र म्हणाला, आपल्या चरणवंदनाला प्रतिष्ठेच्या एकमेवाचेसाठी 1 सहस्र कल्पापर्यंत मी पारमिताचा अभ्यास केला होता। माझी इच्छा आता सफल झाली आहे आणि त्यामुळे माझ्या आनंदाला पारावार उरलेला नाही। पुनर्जन्मावर आपला विश्वास नाही, त्या अर्थी हीच आपली अंतिम भेट। माझ्या अपराधाबद्दल भगवंताने मला क्षमा करावी। माझी अखेर आता समीप आली आहे। सारीपुत्त क्षमा करण्यासारखे काहीही उरले नाही। बुद्ध म्हणाले, जेव्हा सारीपुत्र जाण्यासाठी उठला तेव्हा त्याच्या समर्थनार्थ बुद्ध उठले आणि गंधकुटी विहाराच्या सज्जात जाऊन उभे राहिले। तेव्हा सारीपुत्र भगवंताला म्हणाला, जेव्हा आपले पहिले दर्शन घडले तेव्हा मला आनंद झाला। आता आपले दर्शन झाले त्यामुळे आता अत्यानंद झाला। आपले शेवटचे दर्शन आहे, मी जाणून आहे पुन्हा आपले दर्शन होणार नाही। आपले 2 हात जोडून भगवंताकडे पाठ न करता सारीपुत्र तिथून निघून गेला। त्यावर उपस्थित भिक्खू वर्गास बुद्ध म्हणाले, आपल्या ज्येष्ठ बंधूच्या मागे जा। भिक्खू वर्ग प्रथमच भगवानांना सोडून सारीपुत्ता मागे त्यांच्या आज्ञेप्रमाणे गेला। आपल्या गावी पोहोचल्यावर सारीपुत्ताने आपल्या घरातील ज्या खोलीत त्याचा जन्म झाला होता त्याच खोलीत देह ठेवला। सारीपुत्ताचे 10 संस्कार केले गेले व त्यांच्या अस्थी भगवान बुद्धापाशी नेल्या गेल्या। सारीपुत्ताच्या अस्थी स्वीकारल्यावर बुद्ध भिक्खूंना म्हणाले, तो सर्वोच्च विद्वान होता। त्याच्यापाशी संग्रह वृत्तीचा लेशही नव्हता। तो उत्साही आणि कष्टाळू होता। त्याला पापाची घृणा वाटत असे। भिक्खूंनो, त्याच्या अस्थीकडे ध्यान द्या। क्षमाशीलतेत तो पृथ्वी समान होता। त्याने आपल्या मनात क्रोधाला कधी प्रवेश करू दिला नव्हता। कोणत्याही इच्छेच्या आहारी तो गेला नव्हता। विकारवशेतावर त्याने विजय मिळवला होता। करुणा, बंधुभाव आणि प्रीती ही त्याच्या ठाई परिपूर्ण होती। त्याच सुमारास महामोगलान राजगृहासमीप एका एकांत विहारात राहत होता। भगवान बुद्धाच्या शत्रूंनी नियुक्त केलेल्या मारेकऱ्याने त्याची हत्या केली। महामोगलायनाच्या दुःखद मृत्यूचे वृत्त भगवान बुद्धांना सांगितले गेले। सारीपुत्र आणि महामोगलाने त्याचे प्रमुख शिष्य होते। त्यांचा धम्म सेनापती असे म्हटले जात असे। आपली परंपरा पुढे चालू ठेवण्यासाठी
ते या उभांतावर अवलंबून होते. आपल्या हयातीत असलेल्या त्यांच्या निधनाने भगवान बुद्ध अधिक व्यतीत झाले होते. आता श्रावस्थेत राहण्यात त्यांना स्वारस्य उरले नाही, म्हणून तिथून निघण्याचे त्यांनी ठरवले. सारीपुत्ताची अंतिम भेट याच्यामधले आपण 2-4 मुद्दे जर लक्षात घेतले. भगवान बुद्धाला सारीपुत्त स्वतः भेटायला येतात, तेही आपल्या 500 भिक्षूसह. म्हणजे त्यावेळेच्या दिलेल्या परवानग्या आणि अरहंत भिक्षूंनी आपले स्वतःचे संघ स्थापन केले होते. हे 500 भिक्षू घेऊन येतात. आता तुम्ही याच्यावर विचार करा. आणि कशा करता येतात? तर त्यांना त्यांचा देह त्याग करायचा आहे, परिनिर्वाण करायचं, आणि त्याची परमिशन घ्यायला ते बुद्धाकडे येतात. महाप्रजावतीनेही बुद्धाकडे आपलं परिनिर्वाण करण्याची परवानगी मागितलेली होती. आता आपण जर तर्कशास्त्राने विचार केला तर विचार करा की आपल्याला आपला मृत्यू माहिती आहे का? म्हणून आपण कोणाकडे परमिशन मागतो का? कारण परमिशन मागितली तरी त्याला काय म्हणतात? आत्महत्या, आहे की नाही? आपण जर आपला देह ठेवायचा म्हटला तरी आपण आत्महत्या म्हणतो त्याला. परंतु त्यावेळेच्या लोकांना, त्यावेळेच्या अरहंतांना त्यांच्या म्हणजे मृत्युंजय ज्याला म्हणतो की ज्या मृत्यूवर त्यांनी विजय मिळवलेला होता, जे हिंदू धर्मात वेगवेगळ्या कथा सांगतात. मृत्युंजय, खरा मृत्युंजय कोणी मिळवला होता मृत्यूवर विजय? भगवान बुद्धाच्या अरहंत भिक्षू लोकांनी. कारण त्यांना जेव्हा त्यांच्या मनाला वाटेल तेव्हा ते देह सोडू शकत होते. फक्त त्यांनी एक ही पाळली होती की ते भगवान बुद्धाच्या परमिशन घ्यायला आले. काही काही अरहंताच्या म्हणजे याच्यामध्येच आले की मोगलांची हत्या झाली, त्यालाही नव्हते. हे जेव्हा तिथे आले त्यांना मागायला परमिशन, तेव्हा भगवंतही असे नाही म्हटले की थांब अजून 2-4 वर्ष, आहे की नाही? आपल्याकडे कोणी मागायला आलं तर काय करतात? मग थांब अजून 2-4 वर्ष म्हणू का नाही आपण? कारण आणि मग याची संकल्पना त्या हिंदू धर्मामध्ये घेतली. काय घेतली? तुम्हाला कोणाचं आठवत असेल? एकमेव तिथे ज्ञानेश्वराची समाधी आठवते. आठवते? ज्ञानेश्वर महाराजांनी समाधी घेतली. तुकाराम महाराज सदैव वैकुंठाला गेले. शक्य आहेत का या गोष्टी? नाही. कारण का? तुकाराम महाराजाचाही खून झाला, ज्ञानेश्वर महाराजाचाही खून झाला. आणि त्याला कारण काय दिलं? की आता त्यांचं अवतार कार्य संपलं म्हणून. भिक्खू लोकांनी तसं केलेलं आहे का? भिक्खू लोकांनी जेव्हा सारीपुत्तांनी भगवंताकडे परमिशन मागितली तेव्हा देह जर्जर झालेला होता. त्यांनी सांगितलं का आता ह्या देहामध्ये त्राण नाही, याला आम्ही सोडतोय. 78 वर्षाची झाल्यावरच यशोधरेनी त्याला असं नाही झालं. कारण ज्ञानेश्वर महाराजाचं वय किती आहे? 17 वर्षात. 17 वर्षात मी लिहिली ज्ञानेश्वरी झालं का? असं होतंय का? म्हणून याच्यातला आपण फरक घेतला पाहिजे. भगवान बुद्धांनी देह कधी सोडला? 80 वर्षाचे झाल्यावर. आणि कारणही काय दिलं? की आता हा देह साथ देत नाहीये, मी थकतोय. कारण त्या बरेचसे उदाहरणं आहेत की त्या आनंदाला म्हणतात, आनंद आता मी थकलोय, संघाटी टाक, मला थोडा आराम करू दे. ह्या दृष्टीने बुद्ध कधी थकतात का? नाही. पण बुद्ध कोण थकलं म्हणून सांगतात? शरीर थकलंय आता माझं आणि त्याला सोडलं पाहिजे, त्याला हे केलं पाहिजे. त्याचप्रमाणे सारीपुत्तही त्यांच्याकडे परमिशन मागायला होतं की बुद्ध आता हे शरीर जर्जर झालंय आणि मला जे साध्य करायचं होतं आणि माझ्या परीने जे लोकांना सांगायचं होतं ते सांगून झालेलं आहे. कारण पूर्ण सांगून तर होणार नाही. कारण भगवान बुद्धालाही जेव्हा आनंदाने विचारलं होतं की बुद्ध भगवान तुम्ही धम्म किती सांगितलाय, तर त्यांनी बाजूचा कचरा उचलून त्याच्या हातात दिला होता आनंदाच्या. आणि मग त्याला सांगितलं की आता खाली किती शिल्लक आहे? तर म्हणे खूप मोठा आहे. म्हणे मग तुझ्या हातात दिलाय तेवढा सांगितलाय आणि बाकीचा बाकी आहे. हे कोण सांगेल? तर येणारे बुद्ध सांगतील, येणारे अरहंत सांगतील, येणारे भिक्षू सांगतील. आणि कसे सांगतील? तर जेव्हा जेव्हा जी जी परिस्थिती निर्माण होईल त्या त्यावेळेस तुम्हाला धम्म सांगितल्या जाईल. हे बुद्धांनी त्यावेळेस सांगितलं होतं. आणि म्हणून सारीपुत्त त्यांच्याकडं परमिशन मागायला. आता इथे त्यांच्या त्या भेटीचं वर्णन करतात ते की सारीपुत्त सांगतो मी तुम्हाला परत भेटलो, आता ही माझी अंतिम भेट आहे. परत मी काल जसं म्हटलं की तसंच इथे ट्रान्सलेशनचं वांदे आहे. कारण सारीपुत्ताच्या तोंडी काय घातलंय की तुम्ही म्हणताय की पुनर्जन्म नाही. ऍक्च्युली तिथे बाबासाहेबांनी काय लिहिलंय? देअर इज नो रिबर्थ आफ्टर अरहंत या निर्वाण. म्हणजे निर्वाणानंतर किंवा अरहंत झाल्यानंतर परत जन्म नाही असं सारीपुत्त म्हणतोय. पण यांनी ट्रान्सलेशन करताना काय केलेलं आहे?
सरळ म्हटलं की पुनर्जन्म नाही. ऍक्च्युली रिबर्थ म्हटलं त्याने का, की एकदा आरंत झाला तर त्याला रिबर्थ नाही, म्हणून तुमच्याकडे परत भेटण्याची कुठलीही सोय नाही, म्हणून हे माझं अंतिम दर्शन आहे. ह्या सांगितल्यानंतर कुठे जायचंय म्हणून विचारतात, निर्वाणाला, की जिथे त्यांचा जन्म झाला. कारण स्थळ निवडण्याचंही स्वातंत्र्य त्यांना होतं. आपल्याला आहे का स्वातंत्र्य? कुठे मरू काही सांगता येत नाही, आहे की नाही, आणि कधी मरू तेही सांगता येत नाही. पण बुद्धाच्या काळामध्ये सगळ्या गोष्टी त्यांच्या हातात होत्या. कधी देह सोडायचा हे त्यांच्या मनावर होतं, कुठे सोडायचंय तेही त्यांच्या मनावर होतं. आणि म्हणून जर तुम्ही भगवान बुद्धाचे काही इन्सिडेंट्स बघितलेत तर माणूस थक्क होतं. भगवान बुद्ध राजपुत्र आहे. जन्म राजमहालात झालाय का? शाल वृक्षाच्या खाली झालाय. त्या वृक्षाशी किती नातं आहे, तेही वैशाखी पौर्णिमेलाच झालाय. त्यांना बोधित्वही प्राप्त झालंय का? झाडाखाली झालेलं आहे. कुठल्या गुहेत नाही, कुठल्या महालात नाही, कुठल्या प्रसंगात नाही, आणि तेही वैशाखी पौर्णिमेलाच झालेले. त्यांचं महापरिनिर्वाण कुशीनरामध्ये 2 शाल वृक्षाच्या मध्ये झालेलं आहे. हे योगायोग नाहीत, त्यांनी ते निवडलेले क्षण आहेत. बोधिसत्व असताना त्यांनी त्यांच्या जन्माचा तो निवडलेला क्षण आहे. कारण त्याच्या पाठीमागचे लॉजिक वेगळे आहेत, की त्यांचा बघा, त्यांनी दानही वनाचे स्वीकारलेले, म्हणून आज संदेश असतो. भगवान बुद्धाचा जन्मही झाडाखाली होतो, बुद्धत्वही त्यांना झाडाखाली प्राप्त होतं, आणि ते शेवटची कायाही त्यांची झाडाखालीच ठेवतात. म्हणून की त्यांना ते आत्मसात आहे. त्याला वरदान म्हणता येईल का? नाही. भगवान बुद्धांनी सांगितलं की अतदीप भव, म्हणजे सगळ्याच गोष्टी तू करू शकतोस. जर शेवटच्या क्षणापर्यंत गेलं तर सगळ्या गोष्टी तुम्ही करू शकता. म्हणजे मला मृत्यू कधी येणार आहे हे पण मीच डिसाईड करणार. माझा मृत्यू दुसरा कोणीही डिसाईड करणार नाही. म्हणजे यम बिमाच्या भानगडीत पडले का बुद्ध? की नाही, यम येईल मग मला उचलून घेऊन जाईल अशी काही भानगड ठेवली का? म्हणून बुद्धांनाही तेच सांगितलं की यम नावाची कुठलीही भानगड नाही. मृत्यू जरूर आहे. जसं मी काल तुम्हाला सांगितलं की आपल्याला मृत्यू का येत नाही, तर आपण वासनामध्ये अडकलेले आहोत, आणि म्हणून आपण आपलं शरीर सोडू शकत नाही. आपल्यात ती ताकद नाही. कारण कुठलंही घर कधी सोडू शकतो आपण? रिकामं झालं तर ना, आहे की नाही? आताचं घर आपलं रिकामं आहे का? भरपूर काही साठवलेलं आहे, भौतिक घरात बी आणि अंतरच्या आध्यात्मिक घरात पण. भौतिक घरातही निश्चित अटकाव आहे, पोरग आहे, सून आहे, नातू आहे की नाही, भरलेलं घर आहे नाही. त्याच्यानंतर कुठेतरी साठवून ठेवलेले पैसे आहेत, गाडी आहे, बंगला आहे, हे भरलेलं घर आहे. तसंच मनातही आहे की एवढ्यानंही भागलं नाही, अजून काहीतरी करायचंय, अजून काहीतरी व्हायचंय. आणि म्हणून तुम्ही तुमचं ना मृत्यू स्वतः स्वीकारू शकता ना, तुमचं स्थान. कारण त्यावेळेस स्थानही ते स्वतःहून स्वीकारत होते. आणि बुद्ध त्याला विचारतात, तू काही विचार केलास का, तुला महापरिनिर्वाण कुठे घ्यायचंय? किती सुंदर संवाद आहे की नाही. आता आपल्यात असा संवाद होईल का? आपण जर पोरगा आला उद्या मी घेतो महापरिनिर्वाण, ते म्हणजे काय करतो बाबा? नाही. आत्ताची गोष्ट सांगतो मी. आज परवाला एक बातमी वाचली, काल एक बातमी वाचली, सिरियस व्हायला हवं. औरंगाबादच्या पोलीस उपायुक्ताच्या 14 वर्षाच्या पोराने आत्महत्या केली. परवाला पोलीस उपायुक्त आहे. एक कॉम्प्युटर इंजिनिअरिंग करणाऱ्या पोरीने आपलं घर ग्राउंड फ्लोअरला आहे, त्याचा बंगला आहे, त्या बंगल्यातून उठली, 6व्या माळ्यावर गेली आणि तिथून उडी मारून जीव दिला. हे त्यांचे मरण त्यांनी स्वतः स्वीकारलेले आहेत का? कारण काही गोष्टी मग परत इथं बुद्ध धर्मानुसार येतात. का माणूस त्यापर्यंत जातो? कारण बुद्धांनी मरणाचे 4 प्रकार सांगितले. की जर तुमचं पुण्य संपलं असेल तर मृत्यू होतो. त्याने दिव्याची उपमा दिली ना, की जसं दिव्यामध्ये आहे तेल, म्हणजे त्यांनी पुण्य समजलं, तेल संपलं की दिवा विझतो. दुसरी वात आहे, तर ते म्हटलं जर आयुष्य, पुण्य कायम आहे, आयुष्य संपलं, आयुष्य, वातीला आयुष्याची उपमा दिली की वातच संपली, तर तुमचं पुण्य कितीही असलं तरी काही उपयोग नाही, मृत्यू येणार तो नक्की आहे. आणि जर दोन्ही संपले, आयुष्यही संपलं आणि पुण्यही संपलं, म्हणजे तेलही संपलं आणि वातही संपलं, तर मृत्यू होतं. 3 प्रकारचे. आणि त्याच वेळेस भगवान बुद्धांनी आपत्कालीन मृत्यू सांगितला, की जसं दिवा विझायला वारं, हवा हे कारणीभूत, तसे हे आपत्कालीन मृत्यू आहेत. कारण धम्म
कळाला नाही. कारण आपणही पोरांच्या तुमच्या याच्याकरता सांगतो की मुंबईमध्ये काही प्रकार इकडे औरंगाबादमध्ये आले असतील. तुमच्या हातामध्ये जो मोबाईल आहे की नाही, जसा वरदान आहे तसा शापही आहे. कारण आत्ताची मुलं त्याच्यावरती काय बघतात हे मायबापाला माहिती नाही, काय करतात ते माहिती नाही, आणि त्याच्यावरती त्या नाजूक वयामध्ये त्यांना ब्लॅकमेल केलं जातं. कारण जेव्हा मी ती बातमी ऐकली तर मला तोच शक आला की आई खूप चांगल्या सर्व्हिसला आहे, बाप कमिशनर आहे, त्या घरामध्ये कशाची कमी असेल का? एकुलता एक मुलगा आहे आणि तो रात्रीच्या आई वडिलांबरोबर चर्चा करतो, संध्याकाळी खोलीत जातो आणि गळफास घेऊन आत्महत्या करतो. का होतंय सगळं? कारण तिथे धम्म नावाची गोष्ट त्यांच्याजवळ नाहीये. कारण मुलाला, जशी मी काल गोष्ट सांगितली की नाही, की तो सर्पदंशाने मेला, पण मायबापाने काय केलं? कारण त्यांना माहित होतं की हा सर्पदंशाने मेलेला आहे, आला तसा गेला. परंतु ह्या मायबापाला आता त्यांना सुधारणार नाही. मला वाटतं ते कितीतरी वर्ष ते फेडप राहतील, कितीतरी वर्ष त्यांना हे नाही होणार की तो मुलगा गेला कसा म्हणून. काही काही चुका त्यांना आठवत राहतील की मी असं बोलले, आईला वाटत असेल मी त्याच्याकडे लक्ष नाही दिलं, बापाला वाटत असेल मी काही नाही केलं. पण खरी गोष्ट आहे की आम्ही धम्माचं आचरण केलं नाही, धम्मानुसार वागलो नाही, धम्म आम्ही आमच्या घरात हे केलं नाही. तेच जर पंचशील त्याच्या घरात असतं तर बापाला मित्रासारखं त्या पोराने सांगितलं असतं अशी अशी मला अडचण आहे. कारण धम्म तुम्हाला सगळं सांगायला शिकवतो, धम्म तुम्हाला सगळं काही, धम्माच्या आचरणानुसार लपवण्यासारखं काही तुमच्याकडे राहतच नाही ना. कुठलीही गोष्ट तुमच्यावरती संकटही जरी आलं तरी बुद्धाने सांगितलं की ते उजागर करा, त्याग केल्यानंतर. म्हणून आजच्या जगामध्ये तुम्ही धम्म नसल्यामुळे मुलगाही त्याच्या संकट बापाला सांगण्याच्या लायकीचा नाही. असं कोणतं असं अडचण असेल की तो आई आणि बाबाला नाही सांगू शकला? 14 वर्षाचं वय आहे त्याचं, 14व्या वर्षी आत्महत्या करणं म्हणजे तुम्ही याच्यावर विचार करा की बुद्ध धर्माच्या आचरणानुसार. कारण बरं असंही नाही की तो कुठल्या तरी दारिद्र्याला वैतागलेला आहे, का त्याला काही कुठलं नसेल, एकुलता एक मुलगा आहे, घरामध्ये संपन्नता आहे, बरी एज्युकेटेड आहे. परत तुम्ही म्हणाल का नाही? आणि म्हणून परत बुद्धाचं ते वाक्य खूप सुंदर वाटतंय मला की माणसाच्या मनामध्ये फक्त खाली विचार येतात, बुद्धी चेतनेत असते. बुद्धी कशात असते? चेतनेत असते. प्रज्ञा कशात असते? चेतनेत असते. आणि म्हणून आम्ही आमच्या घरच्या लोकांच्या चेतनाच जागृत केल्या नाहीत. आम्ही मनाचा विकास करण्याच्या भानगडीत पडतो की नाही? त्याचं मन चांगलं ठेवा, त्याला व्यवस्थित सांभाळा, त्याच्या चेतनेवरती त्याला प्रज्ञावान करण्याकरता आम्ही काम करत नाही. आणि म्हणून बुद्धाचं ते वाक्य एवढं आहे की मन फक्त विचार करतं, प्रज्ञा चेतनेत निर्माण होते. आणि म्हणून कधी की जेव्हा आपण ह्या याच्यातून गेलं की जेव्हा सारीपुत्त त्यांच्याकडे मागायला जातो तेव्हा भगवान बुद्ध एकदम या ठिकाणी भगवंताला माहिती आहे की आता सारीपुत्त वयही झालेलं आहे, म्हणजे दिव्यातली वात आता बुजणार आहे आणि अरहंत आहे, म्हणजे पुढे तो निर्माण होणार नाही. आणि म्हणून त्यावेळेस तो सांगतो की भगवंत माझी आणि तुमची आता भेट तर शक्यच नाही, कारण ते निर्वाण पावल्यानंतर परत जन्म नाहीये. इथे जरी पुनर्जन्म, ट्रान्सलेशन म्हणजे ह्या ट्रान्सलेशनच्या चुका आहेत. आणि कधी कधी लोक याचाच आधार देतात की बाबासाहेबांनी बुद्ध आणि त्याच्या धम्मामध्ये म्हटलंय की पुनर्जन्म नाही, हे सारीपुत्तांनी बुद्धाला सांगितलं. ऍक्च्युली इंग्लिशमध्ये बाबासाहेबांनी तसं नाही लिहिलेलं. बाबासाहेबांनी स्पष्ट म्हटलंय आफ्टर निर्वाण, आफ्टर, आणि दोन्ही शब्द वापरले त्यांनी, अरहंत आणि निर्वाण. पण आम्ही त्याचा वेगळा घेतो. म्हणून पुनर्जन्म बुद्धांनी नाकारलेला नाहीये, परंतु निर्वाण मिळाल्यानंतर मात्र जन्म नाही. आणि त्याच वेळेस सायमल्टेनियसली महामोगलांची कथा तशीच आहे. कारण जे मोगलाई नाहीत त्यांना लोकांनी मारलेलं आहे, त्यांचा खून केलेला आहे. आणि सायमल्टेनियसली सारीपुत्त आणि ते एकत्रच असते. आता परत इथे लिहिलंय की बाबासाहेबांच्या तोंडी घातलंय की सारीपुत्त आणि सेनापती होते, परंतु त्यांचा धम्म भगवान बुद्ध त्यांच्यावर डिपेंड होते असं नाही. भगवान बुद्ध त्यांच्यावर डिपेंड नव्हते, तर भगवान बुद्धांनी त्यांना सारथ्य दिलं होतं. म्हणजे त्यांनी सेनापती, स्वतः बुद्ध बोललेत त्यांना की हे माझ्या धम्माचे सेनापती आहे. म्हणून सेनापतीच्या याच्यावर राजा डिपेंड नसतो, राजाने त्याच्यावरती काम सोपवलेलं असतं. आणि म्हणून तसे ते बुद्धाचे सेनापती होते. म्हणून या ट्रान्सलेशनच्या चुका आहेत आणि यालाच आधार करून आपण शिकले सवरलेले लोक वाद घालत असतो.
तर ते वाद आपल्याला समजले पाहिजे, म्हणून इथे महामोगलानही जातात. आणि नॅचरली की आरंथाला कधी दुःख होत नाही आणि कधी सुखही होत नाही. परत इथे शब्द घातलेला आहे की भगवान बुद्ध त्यांच्यामुळे व्यतीत होतात. अरंथ किंवा ते तर सम्यक संबुद्ध आहे की जेव्हा सारीपुत्राला ते ह्या प्रश्नात विचारतेस की कुठं मारणार आहेस, अर्थ तोच आहे की नाही, परिनिर्माण कुठे स्वीकारणार आहेस, आपल्या गावठी भाषा तेच आहे ना बाबा, कुठे जाऊन मारणार आहेस, त्या भाषेत विचारलं त्याने की कुठे जाणार, कुठे परिनिर्वाण, कुठलं स्थान स्वीकारलंय, कुठलं निवडलंस. म्हणून दुःख होत नाही, परंतु आनंद भगवान बुद्ध गेल्यानंतर ओक्साबोक्शी रडले होते. कारण का, तेव्हा ते अरहंत नव्हते. कारण अरहंत माणसामध्ये सुखही नसतं आणि दुःखही नसतं, त्याला कुठल्या भावना नसतात, ते निर्विकार झालेले असतात. म्हणून ह्या ट्रान्सलेशनवर विश्वास ठेवण्यात काही अर्थ नाही की भगवान व्यतीत झाले. व्यतीत होण्याचं काहीही कारण नव्हतं. दुसरा प्रश्न आहे वैशालीचा निरोप. आपण बघितलं की काही काही भगवान बुद्धाच्या याच्यामध्ये जे आपल्या नेहमी तोंडापुढे येणार आहे, जेतवन आहे, श्रावस्ती आहे, वैशाली आहे, राजग्रह आहे, पावा आहे, ह्या भगवान बुद्धाच्या म्हणजे प्रेमाच्या तर नाही म्हणता येणार, पण जास्त सहवासातल्या जागा आहे. आणि त्याच्यापैकीची लिच्छवीची एक वैशाली आहे. त्या वैशाली नगरीमधून ते शेवटचा निरोप घेतात. जायचं असतं त्यांना, त्रिपिटक याच्यामध्ये नाही दिलेलं, पण ह्या वैशाली नगरीमधून जाताना ते आनंदाला म्हणतात की आनंदा, आता मला तिला एकदा डोळे भरून बघू दे. ऍक्च्युली मग हे त्यांना आसक्ती होती का? नाही, आसक्ती नव्हती, पण त्यांना ते आनंदाला सांगायचं होतं की वैशाली नगरी एवढी पुण्यवान आहे की हिने बरेचसे अरंत पाहिलेत आणि कितीतरी लाखो वर्षापासून अस्तित्वात आहे. आणि तिथे भगवंत त्या वैशालीचा निरोप घेतात आणि जायचं असतात. आपण बघूया त्या वैशालीच्या निरोपामध्ये काय इथं बाबासाहेबांनी लिहिले. आपल्या अंतिम प्रवासास निघण्यापूर्वी बुद्ध राजग्रही ग्रद्धकोट पर्वतावर राहत होते. तिथे काही काळ वास्तव्य केल्यानंतर ते म्हणाले, आनंद, चल आपण अंबलठिकेला जाऊया. जशी आपली आज्ञा. अनंत संमतीदर्शक स्वरात म्हणाला. महाभिक्खू संघ सोबत घेऊन ते अंबलठिकेला गेले. काही काळ अंबलठिकेला वास्तव्य करून ते नालंदाला गेले. अंबलठिका तुम्हाला आठवत असेल, कोण होते तिथे? राहुल. राहुलाला भेटायला ते गेले. मग कालच्या प्रकरणात आपण जे बघितले ना, तिथे राहुलाला भेटायला जातात ते. काही काळ तेथे राहून ते नालंदाला गेले. नालंदाहून ते मगध देशाची राजधानी असलेल्या पाटलीग्रामास गेले. पाटलीग्रामहून कोटीग्रामाला आणि कोटीग्रामहून नंदिका येथे गेले. या प्रत्येक स्थानी ते काही दिवस थांबले आणि भिक्खू संघासाठी किंवा उपासकांसाठी त्यांनी तिथे प्रवचने केली. नादिकेहून ते वैशालीस गेले. वैशाली हे महावीराचे जन्मस्थान होते आणि म्हणूनच जैन धर्माचा तो एक दुर्गही होता. तरी पण लवकरच तिथल्या नागरिकांना आपल्या धम्माकडे वळविण्यास बुद्ध यशस्वी झाले. असे सांगतात की अवर्षणामुळे वैशालीत असा दुष्काळ पडला की त्यामुळे अनेक लोक मृत्युमुखी पडले. वैशालीच्या जनतेने सभा बोलवून ह्याबद्दल तक्रार केली. पुष्कळ वादविवाद होऊन अखेर सर्वांनी बुद्धांना नगरास येण्याचे निमंत्रण देण्याचा निर्णय घेतला. बिंबिसार राजाचा मित्र व वैशालीचा एक लिच्छवी पुरोहित पुत्र महाली ह्याला निमंत्रण करण्यासाठी पाठविण्यात आले. आता इथे काय होते, ह्या भाषांतराचे बरेचसे प्रकार आहेत. वैशाली ही वर्धमान महावीराची जन्मभूमी पण आहे. नॅचरल असतं की जिथे माणसाचा जन्म झाला तर तिथे त्यांचं वर्चस्व असेलच. आजही जर तुमच्या गावातला कोणी माणूस इलेक्शनला उभा राहिला, मग तो अपक्षही असला, तुम्हाला माहिती आहे त्याला 10 मतही पडत नाही, तरी म्हणतात जाऊ द्या, गावचा आहे, देऊन टाका मत. होतं की नाही? हा तर वर्धमान महावीर होता. आणि नेमकं त्यावेळेस चढाओढ आणि हे होते, कारण त्रिपिटकामध्ये आणि याच्यामध्येच आलंय, महामोगलायन असे होते, ते अरंत झाले होते. तरी त्यांना जर कळलं की त्या जैनाची सभा आहे, ती सभा जर तिसऱ्या प्रहारात असेल तर ते पहिल्याच प्रहारात जाऊन तिथे प्रवचन देऊन मोकळे व्हायचे. सांगण्याचा उद्देश काय होता की त्यांच्यावर सोपवलेली जी कामं होती प्रचाराची, धम्म प्रचाराची, चांगल्याची, त्याच्यामध्ये महामोगलायन, आणि त्याच्यातूनच त्यांचा तो असा खून झाला होता. जो खून होण्याचा प्रकार होता तो याच्यातूनच झाला होता की ते त्या जैनाचं कुठेही जरी काही असेल त्यांना सुगावा लागला की ते अगोदर जाऊन तिथल्या लोकांना धम्म सांगायचे, म्हणजे येणाऱ्या जैनाला मग तिथे कोणी उभं करायचं नाही. असंच झालं होतं. वैशालीमध्ये खूप मोठा दुष्काळ पडला होता 2-3 वर्षात. इथे ट्रान्सलेशन मध्ये दुष्काळ पडला, तर मग त्यावेळेस काय ठरवलं लोकांनी की बुद्धाला बोलू.
आणि मग तिथे काही लोकांचा विरोध होत होता, काही बाजूने. विरोध कसा होत होता? आपल्यालाच खायला नाही. भगवान बुद्ध एकटे येत नाही, त्यांच्याबरोबर 1000-1200चा संघ असतो. आपल्याला खायला नाही दुष्काळामुळे, त्यांना कुठून आपण चारणारा. पण जो महाली होता तो बिंबिसार राजाचा मित्रही होता आणि त्याला काय म्हणता येईल आपल्याला, की तो सारा जमा करणारा असं. पण त्याने आग्रह धरला की नाही, आपण भगवान बुद्धाला बोलवलं पाहिजे, कारण वैशालीवरती दुष्काळ आहे. जर बुद्धाचे पाय इथे लागले तर तो दुष्काळ मिटेल. आणि मग मात्र तो बहुमताने निर्णय पास होतो आणि तो मग महाली भगवान बुद्धाकडे जातो. आता इथे कसं आहे की भगवान बुद्ध कुठेही चारिका करतच जातात, आणि म्हणून जेव्हा महाली त्यांच्याकडे जातो तेव्हा भगवान बुद्ध त्याला मूक संमती देतात. भगवान बुद्धांनी प्रत्येक गोष्टी, तुम्हाला आठवत का, आता त्रिपिटकात तसं कुठेही म्हटलं नाही, पण आज माझा गेस आहे की भगवान बुद्धाला या सगळ्या सिद्धी प्राप्त होत्या. आणि म्हणूनच हे जे एवढे जे पंथ निघाले, महायान असेल, हिनायान असेल, तंत्रयान असेल, जेवढ्या जेवढ्या पंथ निघाल्या त्या सगळ्या सिद्धी आहे. कारण पश्चिम बंगालमध्ये गेले तर तंत्रयान काय, जादूटोना आहे. जादूटोना हे ते करणं. हा, काळी जादू, आपल्याकडे काळी जादू म्हणतात. पण आजही मागे आमच्याकडे जे भिक्षू आले होते ना मोठे, कारण माझ्याही मुंबईला जेव्हा मी वास्तव्यास होतो तेव्हा शीलप्रिय नावाचे भिक्षू होते, महातेरो होते. आणि तुम्ही आता म्हणाल की भंतीजी पण काहीतरी सांगायला लागले, पण त्यांना म्हणजे माझ्या व्यक्तिशः माझ्या समोर त्यांनी 2 माणसाचे मृत्यू सांगितले होते, आणि तेही 1 वर्ष अगोदर. 5-6 दिवस नाही की चला हा आजारी आहे, हा 4-5 दिवसांनी मरेल, असा प्रकार नाही. ते 2 लोकांची 1 वर्ष अगोदर वेळ आणि काळही सांगितलं की ह्या वेळेला ह्या दिवशी हा मरेल. त्यावेळेस आम्ही दुर्लक्ष केलं की भंतीजी काहीतरी राग म्हणत असते, आणि दोन्ही आपलेच होते ना, राग म्हणत असतील भंतेजी काहीतरी. परंतु जेव्हा तो मेला तेव्हा स्ट्राईक झालं की भंतेजी ह्याच तारखेला बोलले होते. म्हणून सिद्धी बौद्ध धर्मामध्ये आहे, पण भगवान बुद्धांनी चमत्कार करायला परवानगी दिली नाही. म्हणजे चमत्कार होत होते, परंतु भगवान बुद्धांनी परवानगी दिली नाही. तसंच वैशालीचं आहे की जेव्हा वैशाली सीमेवरती जातात वैशालीच्या, तेव्हा गडगडाट होऊन त्या वैशालीमध्ये पाऊस पडायला लागतो. कारण काय होतं, परत तुम्हाला इथला किस्सा सांगतो. आता त्या याच्यात मी नव्हतो, पण सांगतात, जवळजवळ बरेचसे लोक सांगतात. चौका तुमच्या जवळच आहे. आपल्या ज्ञानरक्षित भंतीजीने श्रीलंकेमधून बोधिवृक्ष आणला होता म्हणतात. जेव्हा ते इथे विमानतळावर आले, मे महिना होता त्यावेळेस, विमानतळावर पाऊस पडला. कारण मी काही नव्हतं त्याच्यामध्ये, पण सांगतात बरेच जण. त्याच्यानंतर हर्षदीप कांबळे नावाचे इथे एक आयुक्त होते, त्यांनी तिथे पुढाकार घेतला होता, म्हणजे पैसे सँक्शन करणं, हे ते करणं. आणि तो बोधिवृक्ष हर्षदीप कांबळेच्या डोक्यावर दिला, आणि जेव्हा तो बाहेर आला विमानतळाच्या, तेव्हा विमानतळाच्या बाहेरही पाऊस पडला त्याच्यावर. त्याचे स्वतःचे वाक्य मला भेटले होते ते मुंबईमध्ये, चांगले दोस्त आहेत माझे. तेव्हा ते मला म्हटले होते की जर मला कोणी असं सांगितलं असतं तर मी त्याला अंधश्रद्धा म्हटलो असतो, पण मी स्वतः तिथे होतो, माझ्याच डोक्यावरती तो बोधिवृक्ष होता. त्याच्यानंतर तो चौक्याला नेला, तर तेवढ्याच परिसरामध्ये इंद्रधनुष्य निघून पाऊस पडला. म्हणजे एवढ्या 4 ठिकाणचा योगायोग होऊ शकत नाही. मग आपल्याला त्याला काय म्हणायचं ते आपण ठरवू. कारण का, की वैशालीला इथे जो बाबासाहेबही लिहितात, बाबासाहेबांनी इथे कुठलीही शंका घेतलेली नाही. बाबासाहेब पण लिहितात की बुद्ध वैशालीच्या सीमेवर गेल्यानंतर पाऊस पडला, आणि तोही वाऱ्या आणि वादळासह पडला. बुद्धांनी निमंत्रणाचा स्वीकार केला व 500 भिक्खूसह ते निघाले. वज्जियाच्या प्रदेशात त्यांनी प्रवेश केला न केला तोच विजेच्या गडगडाटासह वादळ होऊन मुसळधार वर्षाव झाला व दुष्काळाची समाप्ती झाली. वैशालीच्या जनतेने बुद्धेचे जे अपूर्व स्वागत केले त्याचे कारण मुख्यतः हेच होय. बुद्धांनी त्यांचे हृदय जिंकल्यामुळे वैशालीच्या जनतेने सहजच उत्साहाने त्यांना प्रतिसाद दिला. नंतर वर्षावासाचा समय आला. बुद्ध वर्षावासासाठी वेळवणात गेले आणि भिक्खूंना वैशालीचाच वर्षावास करण्यास त्यांनी सांगितले. वर्षावासानंतर भगवान पुन्हा वैशालीला आले.
कारण वैशालीचा निरोप घेऊन पुढील प्रवासात जाण्याचे त्यांनी योजले. एके दिवशी बुद्धांनी सकाळीच वस्त्रे परिधान केली आणि भिक्षा पात्र घेऊन भिक्षेसाठी वैशालीत त्यांनी प्रवेश केला. भिक्षाटनानंतर त्यांनी भोजन केले. मग वैशालीकडे गजराजाप्रमाणे दृष्टिक्षेप टाकून त्यांनी आनंदात सांगितले, आनंदा, वैशालीची ही माझी अखेरची दृष्टीभेट आहे. असे म्हणून त्यांनी वैशाली जनाचा निरोप घेतला. त्या पुरातन नगराच्या उत्तर सीमेवर जेव्हा त्यांनी त्यांचा निरोप घेतला तेव्हा त्या लिच्छवी जनांना त्यांनी आपले भिक्षापात्र स्मृती म्हणून प्रदान केले. ही त्यांची वैशालीला अखेरची भेट होती. त्यानंतर पुनर्भेटीसाठी ते जगले नाही. भगवान बुद्ध विरोवनात जाऊन तो वर्षावास करतात. कारण प्रसंग लक्षात घ्या, कारण ते जेव्हा कुशीनाराला पोहोचले तेव्हा वैशाख पौर्णिमेचा दिवस तिकडे उगवलेला आहे, म्हणून वर्षावास इकडेच झालेला आहे. त्यांच्याला वर्षावास संपल्यानंतर ते परत वैशालीला येतात. वैशालीमध्ये भिक्षाटनही करतात आणि जेव्हा ते निघतात तेव्हा ते सांगतात की आता माझी इथे अंतिम भेट आहे. ऍक्च्युली आनंदाला त्याने 3 महिन्यापूर्वीच सांगितलेलं असतं की आनंदा, 3 महिन्यानंतर मी महापरिनिर्वाण आहे, मी हा देह सोडणार आहे. 3 महिने अगोदरच आनंदाला त्यांनी सांगितलेलं असतं. आणि जेव्हा वैशालीतून निघायचं तेव्हाही त्यांचे तिथले वाक्य बाबासाहेबांचे नाही जरी घेतले तरी ते म्हणतात की एकदा आता वैशालीला आनंद बघून घे, परत मी वैशालीला येणार नाहीये. आणि वैशालीला जेव्हा ते तिथे जातात आपली स्मृती म्हणून आपल्या हातातलं भिक्षापात्र त्याचा अर्थ काय, आणि तिथे युवान शॉंगच्या नोट्स मध्ये हे आलेलं आहे. जेव्हा कनिंगहमनी नालंदा युनिव्हर्सिटीचा शोध लावला की नाही तेव्हा ह्या भिक्षापात्राचा उल्लेख आहे की वैशालीमध्ये त्या भिक्षापात्रावर लिच्छवीनी विहार उभं केलेलं आहे. अजून ते कुठे उत्खननात सापडले की नाही सापडलं माहिती नाही, परंतु भगवान बुद्धांनी त्याला भिक्षापात्र भेट दिलेलं आहे आपलं स्मृती म्हणून. आणि भगवान बुद्ध नंतर मग तिकडे जायला निघतात. पावा येथे वास्तव्य. आता पावा तुम्हाला आठवत असेल तर पावा हे सुंदाचं गाव आहे. कारण सुंद जो आहे तो कुठे लोहरलेला आहे, कुठे वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळं आहे, पण आपल्याला सुंद आहे कारण सुंद त्याचंही आम्रवन आहे. त्या आम्रवनामध्ये कारण काय होतं, आपल्याकडे जर तुम्ही प्रत्येक गावात गेला ना तर आपल्याकडे आम्रवन नाही म्हणत, आमराई म्हणतात. आमराई म्हणतात की नाही. आणि प्रत्येक गावात एक आमराई निश्चित असते. आमराई म्हणजे आंब्याचं जास्त झाडं असणारं ते शेत किंवा जास्त झाडं असणारं वन. तसं आम्रपालीचं आम्रवन आहे, प्रत्येकाचं बऱ्याच लोकांचं आम्रवन आहे. आणि हे आम्रवनात इथं चुंदाचंही आम्रवन आहे. चुंद हा लोहार आहे, त्याच्या आम्रवनात भगवान बुद्ध थांबतात. आपण जर याच्यामध्ये गेलं बऱ्याचशा ठिकाणी सुकर मार्दव म्हटले. आत्ताच मी परवाला आचार्य रजनीश यांचा थिसीस आहे, त्यांनी निर्वाण उपनिषद नावाचं एक पुस्तक लिहिलं आणि त्याच्यात त्यांनी छातीत ठोकपणे सांगितलं की भगवान बुद्धाला सुंद आणि सुकर मार्दव म्हणजे डुकराचं मटण. सुकर मार्दव याचा अर्थ काय, डुकराचं मटण. पण आचार्य रजनीश म्हणतात की हा शब्दही पाली भाषेतून ह्या लोकांनी त्याचं रॉंग इंटरप्रिटेशन केलं. माहिती नाही, आपल्याकडचं तो परिपाठात आहे. त्यांनी त्या निर्वाण उपनिषेदामध्ये लिहिलंय की कुकुर मारदन म्हटलंय. आपल्याकडं काय म्हणतात त्याला तुम्ही, हा कुत्र्याचा, गावाकडे कुत्र्याचा मूत म्हणतात त्याला. छत्र्या उगवतात की नाही गावाकडे, त्याला कुत्र्याचा मूत. आचार्य रजनीश ते लिहितात की कुकुर मादन. इथं जे सुकर मार्दन म्हटलं तर तो म्हणतात पाली भाषेमध्येही ह्या शब्दाचं हे झालं म्हणून बुद्धाला त्यांनी कुकुर, कारण त्याच्यामध्ये काही जहरी असतात, काही जे हे असतात तर काही ठिकाणी जे उगवतात ते जहरी असतात आणि काही खाण्यालायक असतात. असंच सुंदानी, कारण त्यावेळेची लोक ते जमा करून वाळवून, आजही तुम्ही जर बघितलं गावाकडं तर हरभऱ्याची करडीची भाजी लोक वाळवून डेऱ्या माठात साठवतात. त्या जमान्यातले लोक इथे कुकुर मादन म्हणतात त्याला, की जे कुत्र्याचा मूत. आजही गावाकडे जर तुम्ही गेला तर त्याला तेच शब्द आहे, कुत्र्याचा मूत म्हणतात त्याला. ती छत्री उगवली, हा अछत्री असतं ते. ऍक्च्युली तर कुत्र्याचा मूत नसतं, पण त्याला आपण काय म्हणतात, हे मशरूम. हा मशरूमचा शब्द आहे. हो आहे ना ते,
हा बोंड आहे. आपण बरेच आता आपण इथं मशरूम म्हणजे खूप फेमस आहे. 5 स्टार हॉटेलला जर तुम्ही गेला तर खूप महाग चीज आहे, महागडी वस्तू आहे. म्हणून ते सांगण्याचा उद्देश काय तुम्हाला, की आचार्य रजनीशने ते खूप त्यांनी म्हणजे जोर देऊन सांगितलेलं आहे की हे लोक खोटं सांगतात बुद्धाच्या विषयी. ऍक्च्युली चुंदाने ते सुकर मार्दन नव्हतं, त्यांना काय सांगायचं की ते छत्री. त्यांनी त्याला त्याचा शब्द प्रयोग केलाय, कुकुर मार्दव म्हटलंय त्याने. म्हणजे आणि त्यांनी कंसात लिहिलंय की खेड्यातले लोक कुत्तो का मूत म्हणताय, त्यांनी हिंदीमध्ये लिहिलेलं आहे ते. म्हणजे आपल्याकडे, आणि ते आपल्यालाही आठवतं की गावाकडचे लोक त्याला म्हणतात. आणि त्यांनी त्याच्यात ते लिहिलंय की चुंदाच्या घरी हा जमा करून ठेवलेलं ते होतं आणि ते भगवंताकरता त्यांनी तयार केलं होतं. परंतु भगवंत अंतर्ज्ञानी होते त्यावेळेसही, की पावामध्ये आपण पुढे येणार आहे तो प्रकरण, मी सांगेल तुम्हाला त्याच्यामध्ये काय होतंय. बुद्ध वैशाल्यहून भंडग्रामला गेले, भंडग्रामाहून हटिग्राम असो, तेथून ते भोगनगरास गेले, भोगनगरातून ते पावा येथे गेले. पावा येथे भगवान बुद्ध चुंद नामक लोहाराच्या आम्रवनात वास्तव्यासाठी गेले. बुद्ध पावा येथे आले असून ते आपल्या आम्रवनात उतरले आहेत असे चुंदाने ऐकले. चुंद आम्रवनात गेला आणि भगवंताच्या समीप जाऊन बसला. भगवंताने त्याला धर्मोपदेश केला. ह्यामुळे आनंदित होऊन चुंद भगवंताला म्हणाला, उद्या माझ्या घरी भिक्खू सहवर्तमान भगवानाने येऊन भोजन घेण्याची कृपा करावी. आणि बुद्धाने मौनाने जणू संमती दर्शवली. भगवानाने आपल्या आमंत्रणाचा स्वीकार केला हे जाणून चुंदाने प्रयाण केले. दुसऱ्या दिवशी चुंदाने आपल्या घरी खीर वगैरे मिष्टान्नाबरोबर सुकर मद्दवाचीही सिद्धता केली. तयारी होताच त्याने भगवानांना कळविले, भगवान वेळ झाली, भोजन तयार आहे. भगवानाने वस्त्र परिधान केले आणि भिक्षापात्र घेऊन भिक्खू सह ते चुंदाच्या घरी आले आणि त्याने सिद्ध केलेल्या भोजनाचे ग्रहण केले. भोजनानंतर भगवानाने चुंदास पुन्हा धर्मोपदेश केला आणि आसनावरून उठून निघाले. चुंदाने सिद्ध केलेले भोजन भगवंतांना मानवले नाही, त्यामुळे त्यांना घोर आजार जडला. अतिसारामुळे त्यांना मरणपाय वेदना होऊ लागल्या. पण भगवंताने स्मृती संप्रजन्यचा नियोग करून सर्व सहन केले. आम्रमनात परतल्यावर मलशुद्धी झाल्यानंतर भगवान आनंदाला बोलले, चला आपण कुशीनाराला जाऊया. आणि मग हे सर्वजण पावाहून निघाले. त्रिपिटकामध्ये याचं खूप चांगलं वर्णन आहे की चुंदाच्या घरी जेव्हा भगवंत जातात, कारण भगवंत अंतर ज्ञानी आहे, कारण भगवंताला माहिती आहे की माझं आता मी देह ठेवणार आहे. आणि चुंदाच्या घरचं जेवण, आणि तेही विषारी होतं, नाही असं नाही म्हणून, कारण भगवंताने संघाला ते जेवण खाऊ दिलेलं नाही. चुंदाला सांगितलं की ही जे आपण त्याला मशरूम किंवा सुकर मार्दन काय जे म्हणायचं ते आपण म्हणून. मी तुम्हाला किस्सा सांगितला कारण तो आहे थिसिस मध्ये, आचार्य रजनीशचा तो थिसिस आहे. त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की खोटं लिहिलेलं आहे, किंवा त्यांचं म्हणणं आहे, जसं मी तुम्हाला सांगितलं की ट्रान्सलेशनची गडबड आहे, पालीमधलंही ट्रान्सलेशन बरोबर झाले नाही म्हणून, असं त्यांचं म्हणणं आहे. बऱ्याचशा लोकांचा याच्यावर वाद असू शकतो की, कारण काय जे भिक्षू मटण खायचं म्हणतात त्यांना हे सुटेबल असतं, आहे की नाही. भगवंतानीच खाल्लंय आणि भगवंतानी नाकारलेलं नाही, भगवंतानी मेलेलं मटण खायला परमिशन दिलेली आहे, नाही असं नाही, तो भाग वेगळा. पण इथे जेव्हा चुंदाच्या घरी जातात भगवंत, तेव्हा चुंदाला सांगतात की ते फक्त मलाच वाढ, संघाला देऊ नको. बरं, तेवढ्यावर भागत नाही, त्या चुंदाला सांगतात की ते पॅक कर, ते बांध, तुझ्या घरातल्या लोकांनाही कोणाला देऊ नकोस. म्हणजे भगवंताला ते कळालेलं होतं की ते विषारी आहे म्हणून. बरं, ते कुठल्या उकिरड्यावरही टाकायला नाही सांगितलं त्यांनी अशा ठिकाणी नेऊन टाकायला सांगितलं की जिथे प्रवाह खूप जोरात आहे पाण्याचा. कारण का, किती वैज्ञानिक होते ते, कारण प्रवाहामध्ये एवढी ताकद आहे की ते अशुद्ध पाण्यालाही शुद्ध करतं. कधी तुम्ही गावाकडे जर गेलात, आता नद्याला पूर नाही येत, पहिले यायची खूप, आणि वाहत्या नदीमध्ये वरच्या गावची लोक त्या पात्रामध्ये बाथरूम करायचे, पण खालच्या पात्रातली लोक पाणी प्यायचे. कारण का त्या मधल्या काळामध्ये एवढं पाणी प्रवाही असायचं की ती अशुद्धता निघून जाते. आणि म्हणून भगवान बुद्धाने त्या चुंदाला सांगितलं होतं की हे मडकं बांध आणि अशा प्रवाह नदीत नेऊन सोड की ज्याचा प्रवाह जोरात आहे. म्हणून भगवान बुद्धाने असे शील नाही बनवले, पानाती पाता वेरमणी, त्यांना त्या प्राण्याची पण हत्या होऊ नये याची काळजी होती. आपल्या संघाची तर होऊच नाही, परंतु यांनी जर उकिरड्यावर टाकलं तर जीव जंतूही खाऊन त्याला मरतील, कुत्रे मांजरे खाऊन त्याला
मरतील. म्हणून लोक म्हणतील की भगवंताला जर कळलं होतं तर मग भगवंताने सांगितलं का नाही आणि निश्चित शील दिला असं होता कामा नये. आणि म्हणून भगवंताने तिथे त्या चुंदाला सांगितलं की जिथे जास्त प्रवाही पाणी असेल त्याच्यामध्ये नेऊन टाक. त्याच्यानंतरचा किस्सा पुढे आहे की जेव्हा भगवंत तिथून जातात आणि पुढे निघायचं असतंय तेव्हा मात्र ते आनंदाला बोलावतात. कारण भगवान बुद्धाला परत चिंता असते. कारण भगवान बुद्धाची तुम्ही विचार करा की त्यावेळेसचे राजे की भगवान बुद्धाला कोणी शिवी जरी दिली तर तो आपल्यावरचं आक्रमण समजणारे आहेत. जर त्यांना कळलं असतं की चुंदाच्या घरचं जेवण खाऊन भगवान बुद्धाचा मृत्यू झाला तर त्या बिचारा चुंदाचं काय केलं असतं लोकांनी. आणि तीही काळजी आहे भगवंताला. आणि म्हणून ते आनंदाला बोलावतात, आनंदाला सांगतात बघ भगवंत. भगवंत त्याला म्हणतात की आनंदा हे बघ, माझ्या आयुष्यातले 2च भोजन महत्वाची आहे. ते असं नाही सांगत की तू लोकांना जाऊन सांग त्यानं नाही झालं, यानं नाही झालं, काय नाही झालं. कारण युक्तिवाद करायलाही आनंदाला काय सांगतात की माझ्या आयुष्यातले 2च भोजन मला हे आहेत. ते पहिलं भोजन सुजाताने दिलेली खीर आणि दुसरं की भोजन की चुंदाचं भोजन करून मला महापरिनिर्वाण होणार आहे. आणि आता म्हणून तुझी जबाबदारी आहे की उद्या कुठल्याही लोकांनी चुंदाला त्रास देता कामा नये. विचार करा की बुद्ध कुठल्या लेवलवरती हे करत असतील. आपल्या एखाद्या भिक्षूला आता झालं तर भिक्षू म्हणून मागे काय व्हायचं होऊ द्या, मी लागलो मरायला, आता होईल की नाही. असं भगवान बुद्ध एवढ्या लेवलपर्यंत विचार करत होते आणि ती जबाबदारी त्यांनी आनंदावर टाकली की तुझ्याकडे जबाबदारी आहे की चुंदाला कुठल्याही गोष्टीत कुणी वाईट म्हणता कामा नये. आणि मात्र तेही आनंद आपल्या परीने सगळ्या लोकांना, कारण त्यावेळेच्या लिच्छवीमध्ये तो स्फोट झालेला आहे, परंतु आनंद स्वतः तिथे जातात, त्या लिच्छवीला समजावून सांगतात की चुंदाच्या जेवणामुळे भगवंताला काहीही झालं नाही. चुंदाचं जेवण हे 2 जेवणातल्या म्हणजे सगळ्यात उत्तम भोजनामधलं ते एक भोजन आहे भगवंताचं. आणि भगवंतानी स्वतः मला सांगितलेलं आहे म्हणून चुंदाला कोणी दोष देऊ नका. म्हणून त्या चुंदाचं जेवण आजही सगळी लोक, त्याच्यामध्ये जरी वाद असेल ते सुकर मार्दन होतं की आता जसं मी तुम्हाला सांगितलंय निर्वाण उपनिषद म्हणून आचार्य रजनीशनी लिहिलेलं एक पुस्तक आहे. कारण आचार्य रजनीश बुद्धाचे खूप चांगले फॉलोअर होते, नाही असं नाही. त्यांचं फक्त त्यांना बदनाम करण्यात आलं, त्यांचं ते होतंय वेगळाच प्रकारात, आपल्याला काही ते आठवलं नाही. पण त्यांचं ते एक पुस्तक खूप भारी पडलं. आणि परत सांगतो तुम्हाला, आचार्य रजनीश हा काही साधा माणूस नव्हता. 131 देशाला परेशान केलं होतं त्या माणसाने. 131 देशांनी त्या आचार्य रजनीशला बॅन केलं होतं. त्यांच्या देशात त्यांना व्हिसा मिळत नव्हता. म्हणजे किती डेंजर माणूस असेल तो. आणि तो बुद्धायन सांगायचा. जर तुम्ही त्यांचं कधी बुद्धायन ऐकलं ना तर माणसाच्या अंगावर रोंगटे उभे राहतात. आणि तेव्हा तो सांगतो की पुऱ्या विश्वामध्ये जर कोण असेल आणि भारतामध्ये जर म्हणायचं तर तो हा शब्द वापरतो की थोडाफार स्वाद जर भारतामध्ये कोणामुळे असेल तर तो भगवान बुद्धामुळे आहे. त्यावेळेस तो सांगतो. आता त्याच्यावरती बऱ्याचशा गोष्टी आहेत की त्यांचं ते संभोगातून समाधीकडे हे त्या भानगडी भरपूर झाल्या, त्याच्यामुळे नाही. पण अमेरिकेसारखा एकदम मजबूत देश त्याला घाबरला होता. 14 दिवस त्याला जलात ठेवलं, विमानात बसून भारतात पाठवून दिलं की बाबा तू काही आम्हाला परवडणारा नाहीयेस. आणि त्या आचार्य रजनीशनं, आणि तो तर्कशुद्ध माणूस होता, त्याला का कोणी त्याच्या वाटेला गेलं तर तो काही कोणाला सोडत नव्हता. त्यावेळेच्या मोरारजी देसाईला त्यांनी परेशान केलेलं आहे. इंदिरा गांधी त्याला घाबरत होती, कारण तो सडेतोड बोलणारा होता, कुठल्याही गोष्टीत तो न थांबणारा होता. आता त्याचं आध्यात्म खरं किती खोटं किती त्या भानगडीत आपण जाणार नाही, पण तो बुद्धाचा फॉलोअर होता, बुद्धाला मानणारा होता. म्हणून त्याच्या प्रत्येक संन्यासामध्ये बुद्ध समावलेला म्हणतो. माझ्या संन्यासामध्ये बुद्ध सापडेल तुम्हाला. आचार्य रजनीशाचे हे शब्द आहेत. म्हणजे त्यांनी बुद्ध सांगितलेलं आहे, फक्त त्याचं प्रकरणच वेगळं होतं. तो नाचताना ध्यान शिकवत होता. तुम्ही जर आचार्य रजनीशचं बघितलं ना तर तो उड्या मारून नाचून ध्यान लागतं म्हणत होता. आता ते शक्य आहे का? मला नाही वाटत शक्य आहे म्हणून, पण तो सांगत होता. त्याचा एक मी तुम्हाला इथं संदर्भ देण्याचं कारण फक्त खाली ते सुकर मार्दन आहे की आपण आता ज्याला मशरूम म्हणतो ते आहे, ज्याचं ज्याला त्यांनी बरेच हा
बऱ्याचशा, कारण काय काय आपापल्या लोकांनी, नाही नाही, मला तर्कशुद्ध कुठलं वाटलं ते आचार्य रजनीशांत, कारण त्यांनी तर्कशुद्ध दिलेलं आणि ते आपल्याला पडतं. ते मीही वाचलंय की काही ठिकाणी ते फुलासारखं दाखवतात, हे करतात ते, पण ते तेवढं तर्कशुद्ध नाही वाटत. हे आचार्य रजनीशांत मला एकदम तर्कशुद्ध वाटलं. त्यांनी सांगितलं की ते होतं आणि काही विषारी असतं, आणि खरंच आहे, त्या गावाकडे काही उगवतात त्या विषारी असतात, मशरूम काही काही विषारी आहेत. तर ते थोडं तर्कसंगत वाटतंय, आपल्याला समजायचं ते समजायचं. हा हा हो हो हा चांगलं आहे. चला आपण पुढच्या प्रकरणाकडे जाऊया. भगवंताने ते सहन केलं आणि त्याच्यानंतर ते कुशीनारायणला जाऊ असे आनंदाला बोलले. बुद्ध थोडासा रस्ता चालून गेले, तोच त्यांना विश्रांतीची जरुरी वाचली. मार्गातून थोडेसे बाजूला जाऊन एका वृक्षाखाली ते बसले आणि आनंदाला म्हणाले, आनंदा, वस्त्राची घडी करून माझ्याकरता बिशाईत कर, मी थकलो आहे, काही काळ विश्रांतीची मला गरज आहे. जशी आपली आज्ञा, आनंद म्हणाला आणि त्याच्या आज्ञेप्रमाणे त्याने वस्त्राची चौकडी करून बिछाईत करून घेतली. बुद्ध त्यावर असनस्थ झाले. असनस्थ झाल्यावर ते आनंदाला म्हणाले, आनंद, थोडे पाणी आण, तहान लागले आहे, पाणी प्यावे असे म्हणतो. आणि जसं सांगितलं की भगवान बुद्ध देवाचं कुठलंही कंटेंट त्याच्यामध्ये नाही, सर्व मानवाचं. कारण ते आनंदाला इथे सांगतात की आनंद, आता मी थकलोय, चालवत नाही. सुंदाच्या घरून ते आलेले आहेत भोजन करून, पण काय सांगतात ते परत इथे ट्रान्सलेशनची परत भानगड आहे. हे चौकडी म्हणतात, ऍक्च्युली ते काय आहे, संघाटी आहे. हो का, अनुवाद म्हणूनच हा नाही, आनंद कौशल्यांनी जे अनुवाद केलाय ना हिंदीमध्ये, तो सुंदर आहे. आता हा चिटणीसाचा आहे, आता आपण बोलू नये, हे चालू आहे म्हणून आता परत. तर अनुवादामध्ये इथेही तोच फरक आहे की ते त्याला चौकडी म्हणतात, चौकडी नाही, ती संघाटी आहे. आणि ते आनंदाला सांगतात की माझी संघाटी आथर, मी थकलोय, मला आता थोडासा आराम करावा लागेल. म्हणून इथे बाबासाहेबाला बुद्धच का भावले, कारण बाबासाहेब इथे म्हणतात की हे सगळी लोक, जिजस असेल, कृष्ण असेल, जे कुणी असेल, त्या कमांड आहेत, ते आदेश देतात आणि त्याला कुठेही तर्कशुद्धपणाने तुम्हाला त्याचं विश्लेषण करता येत नाही. भगवंत स्वतः स्वतःचं विश्लेषण करतात, मी थकलो म्हणतात. कृष्ण तसं म्हणत नाही. कृष्ण काय म्हणतो की मी देव आहे, आणि तो अर्जुनाला आपलं विराट रूपही दाखवतो. बाबासाहेब म्हणतात ते काही पटण्यासारखं नाही. पण इथे बुद्ध पडतो, कारण बुद्ध थकलाय. बुद्ध आनंदाला माणसासारखं सांगतो की अरे आनंद, आता मी थकलो, मला संगाटी आथर, मला थोडा आराम करायचा आहे. आणि सायमल्टेनियसली ते सम्यक संबुद्धही आहे, ते दर्शवतात मी लाख सम्यक संबुद्ध आहे, पण शरीर हे शरीरच असतं. शरीर धारण केल्यानंतर त्या शरीराला थकवा येणारच आहे. म्हणून मी तुम्हाला जे वाक्य सांगितलं की नाही, की अंतर्गत ज्या गोष्टी असतात, मन विचार करतं, चेतना प्रज्ञा निर्माण करते. म्हणून ह्या गोष्टीचे जर विचार केले तर मग बुद्धाच्या प्रत्येक गोष्टी आपल्याला समजायला खूप सोप्या जातात. आणि इथे मग ते कुशीनाराकडे जाताना भगवान बुद्ध आनंदाला सांगतात की आता सांगाठी आथर, मला थोडा आराम करू दे. त्यावर असनस्थ झाले. असनस्थ झाल्यावर ते आनंदाला म्हणाले, आनंदा, थोडे पाणी आण, तहान लागली आहे, पाणी प्यावे, पाणी प्यावे म्हणतो. आनंद म्हणाला, कोकुत्था नदी इथून जवळच आहे, तिचे पाणी स्वच्छ, चविष्ट, शीतल आणि पारदर्शक आहे, प्रवाहात उतरलेली, सुलभ व आल्हाददायक आहे. भगवंताने तिथे चलावे, म्हणजे पाणी पिता येईल आणि हातपाय धुवून बरे वाटेल. ह्या जलाशयाचे पाणी निर्मळ नाही, घाणेरड आहे. बुद्धाचा देह इतका दुर्बल झाला होता की ते नदीजवळ जाऊ शकत नव्हते. जवळच्या जलाशयातल्या पाण्यावरच त्यांनी समाधान मानले. आनंदाने पाणी आणले आणि भगवंताने ते प्राशन केले. थोडा वेळ विश्रांती घेऊन बुद्ध भिक्खू संघासह कुकुत नदीकडे गेले. तिथे आल्यावर ते पाण्यात उतरले आणि त्यांनी स्नान व जलप्राशन केले. दुसऱ्या तीरावर ते बाहेर आले आणि आम्रवनाकडे त्यांनी प्रयाण केले. तिथे पोहोचल्यावर त्यांनी बिछाईत पसरण्यास पुन्हा सांगितले. मी थकलो आहे, जरा पडावे असे वाटते. त्याच्या आज्ञेप्रमाणे वस्त्राच्या चौघडीची बिछाईत करण्यात आली आणि भगवान त्यावर विश्रांतीसाठी आडवे झाले. काही काळ विश्रांती घेतल्यानंतर भगवान उठून बसले आणि आनंदाला म्हणाले, आनंदा, आपण मल्लाच्या शालवनात जाऊ.
हिरण्यवतीच्या दुसऱ्या तीरावर कुशीनारात ते उपवन आहे. आनंदाबरोबर ते तिथे जाऊन पोचले व 2 शाल वृक्षाच्या मध्ये आपल्या वस्त्राच्या चौघडीची बिछाई घालण्यास सांगताना आनंदाला ते म्हणाले, मी थकलो आहे, इथे पडावे असे वाटते. आनंदाने बिछाई तयार केली आणि बुद्ध त्यावर जाऊन पहुडले. आता इथे तुम्हाला त्या जलाशयाची ऍक्च्युली त्रिपिटकामध्ये भगवान बुद्धाचा हा दृष्टांत आहे. इथं जलाशय म्हटलंय, पण तिथे असा प्रसंग आहे की हे जायच्या अगोदर त्याच्यातून काही सैन्य गेलेलं असतं आणि म्हणून त्या नदीचं पाणी गढूळ होतं. आणि आनंदाला ते सांगतात की आनंदा, मी थकलोय, इथे जरा संगाटी आतर आणि मला पाणी घेऊन ये. आनंद जातात आणि परत येतात. ते म्हणतात का परत आला? तर म्हणे पाणी गढूळ आहे. इथे बघा, इथे आध्यात्मिक मोठा संदेश आहे. तर तो सांगतो की पुढच्या नदीचं पाणी स्वच्छ असेल, आपण तिथपर्यंत जाऊ. बुद्ध जाऊ शकले असते, पण बुद्धाला तिथं दृष्टांत द्यायचा होता तुम्हाला. बुद्ध म्हणतात नाही, तू जाण ते पाणी घेऊन ये, मी आता पुढे नाही चालू शकत. ऍक्च्युली तसं नाही, कारण बुद्धाने त्यांना पाणी आणायला सांगितलं. तिथं तुम्हाला सांगायचं होतं की कुठलीही गोष्ट नित्य राहत नाही. घोडे गेले, सैन्य गेले, ते होऊन गेल्यानंतर काही वेळेनं पाणी स्वच्छ होईल. आपल्यातला त्याच्यातला बुद्धाने तुम्हाला दिलेली ती विपश्यना आहे. आणि म्हणून कधीही आपण म्हणतो की नाही, आता तुम्ही जर पाणी स्वच्छ करायला घेतलं तर आपल्याकडचे उपयोग काय आहेत? त्रुटी फिरवतो ना आपण पाण्यामध्ये. त्रुटी फिरवली तरी ती घाण बाहेर जाते का? ती वर येते किंवा खाली बसते, असते त्यातच. भगवान बुद्धाला ते दर्शवायचं होतं की तुमच्या मनामध्ये असणारे विकार शांत जरी झाले, पण त्याला का तुम्ही धक्का लावला तर ते परत उचंबळून येतील. म्हणून त्याला सांगितलं की ते काही वेळाने गाळ खाली बसणार, तू जाऊन ते पाणी घेऊन ये. बुद्ध त्याच्या पुढेही सांगतात की त्याच्यामध्ये आणलेलं पाणी ते प्राशन करतात आणि आनंदाला तिथे सांगतात की याच्यामध्येही काहीतरी घाण आहे, ही होईल. आणि म्हणून त्याच्यावरती बुद्धाचा शेवटचा हे आहे की विपश्यना. विपश्यनेमध्ये तुमचे विकार त्याच्या बाहेर पडतात. त्रुटीसारखे ते तिथल्या त्याच्यात ठेवत नाही. म्हणून आपल्या मनामध्ये कधी कधी आपण म्हणतो की नाही, राग शांत झाला, तो बाहेर गेलेला असतो का? त्याला कारण लागतं फक्त खाली काहीतरी. कोणावर तरी राग आहे, कुठल्या तरी कारणाने तो शांत झालाय, पण त्याला थोडासा जरी धक्का लागला तर मग मात्र तो उफाळून वर येतो. आणि तोच दृष्टांत भगवान बुद्धाला तिथे आनंदाला द्यायचा होता की माणसाच्या मनामध्ये तेच असतं की ते खाली बसलेलं आहे. आणि म्हणून तुम्ही उपेक्षणेच्या शिबिराला गेलात तर तेही कधी कधी सांगतात की जन्मोन जन्मीचे काही ना काही तुमच्यात. तेच तुम्हाला विज्ञानही सांगतं की तुमचा अनकॉन्शियस माइंड आहे, की त्या अनकॉन्शियस माइंड मध्ये बऱ्याचशा गोष्टी लपलेल्या आहेत. 25% तुम्हाला माहिती आहे. कॉन्शियस माइंड तुमचा किती आहे? 25% आहे फक्त खाली. अनकॉन्शियस 75% आहे. आणि म्हणून कधी कधी तुम्हाला त्या गुन्हेगाराला गुन्हा कबूल करायकरता त्या वेगवेगळ्या टेस्ट आहेत की नाही, तर त्या अनकॉन्शियस माइंडलाच कॉन्शियस करण्याच्या क्रिया आहेत. त्याच्यात माणूस खोटं बोलू शकत. हेच बुद्धांनी शेवटच्या याच्यामध्ये त्या पाण्याच्या उदाहरणातून सांगितलेलं आहे की आनंदा, घेऊन येते पाणी. तेच सांगायचं होतं. म्हणजे त्रिपिटक समजायला किंवा ग्रंथ समजायला आपल्याला ते होतं. आणि मग भगवान बुद्ध ते पाणी पितात आणि पुढच्या मार्गाला लागतात. पुढे गेल्यानंतर मग मात्र त्या लिच्छवीच्या वनामध्ये तिथे जायला भगवान बुद्ध सांगतात, कारण त्याने देह ठेवण्याची जागाही स्वतः निश्चित केलेली आहे. त्याच्यावरती आता मी उद्या सांगेल तुम्हाला की भगवान बुद्धाने तीच जागा का निवडली.